नमस्कार मंडळी, आज आपण पाहतोय उन्हाळा स्पेशल कांदा कैरीचा ठेचा। आता ही रेसिपी माझी आजी नेहमी बनवायची, त्यातलीच एक रेसिपी आहे। अप्रतिम चवीला आणि खरंच अप्रतिम लागते। अगदी उन्हाळा आला की आपल्याला कैरी खाण्याचे वेध लागतात। वेगवेगळे कैरीचे पदार्थ आपण ट्राय करत असतो, त्यातलीच एक रेसिपी आज आपण पाहतोय, कांदा कैरीचा ठेचा, तोही पारंपरिक पद्धतीने। आता आपण काय केलेलं आहे, खलबत्त्यामध्ये हा ठेचा वाटला आहे, जेणेकरून त्याची चव छान येते। जर तुमच्याकडे वेळ नसेल तर हीच रेसिपी तुम्ही मिक्सरमध्ये फॉलो करू शकता, पण मी तर म्हणेल की तुम्ही एकदा खलबत्त्यामध्ये हा ठेचा वाटून पहा, खूप छान लागेल। आता कैरीच्या वरची साल काढून घ्या। आता प्रमाण सांगते, कांदे जर 4 असतील तर 2 कैऱ्या वापरायच्या, कांदे 2 असतील तर कैरी 1 वापरायची, म्हणजे कांद्याच्या अर्ध किंवा निम्म म्हणता येईल। कारण याचं रिझनही सांगते, कैरी थोडी आंबट असते आणि खूप जास्त खाल्ला जात नाही ठेचा, त्यामुळं नेहमी कांद्याच्या निम्म ठेवावं। आता कैरीच्या वरची साल या पद्धतीने काढून घ्या आणि कैरीच्या बारीक फोडी करून घ्या किंवा कैरी बारीक चिरून घ्या। आता हा ठेचा आपण मिक्सरमध्ये न वाटता खलबत्त्यात वाटत आहोत, त्यामुळं मी ते बारीक कैरीच्या फोडी करून घेतलेले आहेत, जेणेकरून ठेचा वाटायला जास्त वेळ लागू नये म्हणून। जर कैरीच्या फोडी थोड्याशा मोठ्या ठेवल्या तर ठेचा वाटायला थोडासा वेळ लागतो, म्हणून इथे बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत। आता जर का तुम्ही ही चटणी किंवा हा ठेचा मिक्सरमध्ये वाटत असाल तर मग कैरीच्या फोडी थोड्याशा मोठ्या केल्या किंवा स्लाईस करून कैरी बारीक केली मिक्सरमध्ये तरी चालते, पण मी या पद्धतीने आज बारीक कट करून घेतलेला आहे। एका कैरीचे बारीक तुकडे करून घेतल्यानंतर 2 कांदे सोलून घेतलेत, त्याच्यावरचं कांद्याचं जे काही कवर आहे तेही काढून घेतलं आहे। आता अगदी बारीक चिरायला थोडासा वेळ लागतो, म्हणून मी झटपट होण्यासाठी एखाद्या चॉपरचा वापर केला आहे। हवं तर तुम्ही विळीनेसुद्धा बारीक कट करून घेऊ शकता किंवा चाकू असेल त्यानेही कट करू शकता। अगदी प्रोसेस फास्ट व्हावी म्हणून मी ते थोडंसं कांदा बारीक करून घेतलेलं आहे, कारण ठेचा बनवायला जास्त वेळ लागत नाही। जर कांदा मोठा असेल तर तो आपल्याला ठेचायला वेळ लागतो। अशा प्रकारे अगदी बारीक कांदा कट करून घ्या। 2 कांदे वापरलेले आहेत आणि 1 कैरी। सगळी जिन्नस तयार झाली की लगेच आता खलबत्ता स्वच्छ धुवून आणा आणि त्याला थोडंसं तेल लावून घ्या। आता मॅटवर खलबत्ता ठेवल्यानंतर तो ठेचत असताना मॅट खाली खराब होऊ नये म्हणून एक 2 ते 3 पदरी असा मी टिश्यू पेपर ठेवला आहे, किंवा तुम्ही हवं तर एखादी क्लॉथ किंवा तुमच्याकडे नॅपकिन असेल तेही ठेवू शकता। आता खलबत्त्याला स्वच्छ धुवून घेतले, त्यानंतर थोडंसं तेल लावले। आता तेल का लावायचं तेही सांगते। जेव्हा तुम्ही ठेचा बनवता तेव्हा जे काही लाल तिखट किंवा चटणी असेल, ठेचा असेल, तो पूर्णपणे निघून येतो खलबत्त्यापासून, तो वेगळा होतो, म्हणजे कुठेही तो चिकटत नाही, म्हणून थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि त्यानंतर एक गुळाचा खडा वापरायचा। गूळ टाकल्यामुळं या ठेचाची जी काही चव आहे अप्रतिम येते। आंबट गोड तिखट अशा चवीचा हा ठेचा तयार होतो। आता कैरीचे बारीक तुकडे टाकून घ्या आणि अगदी बारीक वाटून घ्या। या पद्धतीने साधारणतः 3 ते 4 मिनटाचा वेळ लागतो। जर तुम्हाला कैरी अगदी बारीक फॉर्ममध्ये हवी असेल तर तुम्ही अजून थोडा वेळ वाटलात तरी चालेल, पण थोडंसं क्रंची टेस्ट येण्यासाठी मी थोडीशी ओबडधोबड वाटून घेतलेली आहे। यामध्ये बॅडगी मिरची पावडर 1 चमचा आणि चवीनुसार लागल तसं मीठ वापरावं, म्हणजे ठेच्याच्या क्वांटिटीनुसार मिठाची क्वांटिटी ठरवू शकता। आता बारीक चिरून घेतलेला कांदासुद्धा ॲड करा आणि परत एकदा हा ठेचा वाटून घ्या। अशा प्रकारचा ठेचा आठवडाभर फ्रीजमध्ये टिकतो, कारण यात आपण कुठेही पाणी वगैरे वापरलेलं नाही। या ठेच्याला कुठल्याही प्रकारच्या फोडणीची गरज नसते। अगदी दह्याबरोबर, ज्वारीच्या भाकरीबरोबर हा ठेचा खाऊन बघा, अप्रतिम टेस्ट येईल। आता ज्यांना कुणाला गावाकडच्या रेसिपी आवडत असतील तर त्यांनी पटापट लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपल्या नक्की सबस्क्राईब करा।